लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या दोन बातम्या समोर आल्यात आणि ज्या लाडक्या ताई शेतकरी आहेत पीएम किसान योजनेच्या हप्त्याबद्दल एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तर लाडक्या ताईंनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे. स्वतः महिला व बाल विकास विभाग अधिकाऱ्यांनी ही मी माहिती दिलेली आहे. ती माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. आणि सर्व लाडके ताईंची आता आतुरता लागले, मेसेज येत आहेत, कमेंट येत आहेत की सर 20वा हप्ता नेमका वाटप कधी होणार. मार्च महिना आता जवळजवळ अर्धा संपलाय, तरी पण हप्ता का वाटप होत नाहीये. तर हप्ता कधी वाटप होणार याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या मधल्या बातम्या देखील मी तुम्हाला सांगणार आहे. चला, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघत आहे. तर एक छोटा प्रश्न विचारतोय लाडक्या ताईंनो बघा, कारण की ही माहिती महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे आलेली आहे, ऑथेंटिकेट बातमी समोर आले. एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतोय, ई केवायसी तुम्ही अपडेट केली आहे का? कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय. ज्या लाडक्या ताईंना हप्ते येत आहेत त्यांनी पण सांगायचंय आणि ज्या लाडक्या ताईंना हप्ते येत नाहीयेत त्यांनी देखील सांगायचंय, कारण की 3000 रुपये तुम्हाला भेटू शकतात. जर यावेळेस हप्ता नाही आला तर तुम्हाला कधी हप्ता भेटू शकतोय, 3000 रुपये तुमच्या अकाउंटला कधी येऊ शकतात याच्याबद्दलची एक महत्त्वाची बातमी समोर आली. सर्वांना हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, काळजी हा व्हिडिओ बघताय. चला आता वेळ व्हायचा, व्हिडिओला सुरुवात करूया. 20वा हप्ता नेमका कधी भेटणार हे तुम्हाला मी सांगणार आहे. आणि एक छोटा अजून एक प्रश्न विचारतो शेतकरी बांधवांना, पीएम किसान योजनेचा तुम्हाला हप्ता भेटलाय का? काल दुपारपासून या ठिकाणी वाटप सुरू झालंय, तर वाटपामध्ये तुम्हाला हप्ता भेटलाय का? काल कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं तुम्हाला खुशखबर भेटली आहे का. नसेल भेटले ती पण तुम्हाला एक छोटा व्हिडिओ बनवून टाकतो की कशा स्वरूपात तुम्हाला तो पण हप्ता चालू करता येईल. चला तर वेळ व्हायला त्या व्हिडिओला सुरुवात करतो. लाडक्या बहिणी योजनेबद्दल ही महत्त्वाची बातमी तुम्हाला आता देत आहे. तर बघा लाडक्या खुशखबर काय आहे, 3000 रुपये 2 हप्ते एकत्र भेटू शकतात अशा स्वरूपाची एक महत्त्वाची बातमी समोर आले. पण कधी येणार आहे ते सांगतो तुम्हाला, ते तुम्हाला काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर महिला व बाल विकास विभागातर्फे एक बातमी आली, ती बातमी तुम्हाला मी दाखवणार आहे. 20वा हप्ता केव्हा मिळणार? आता सर्व लाडक्या एकच प्रश्न येत आहे, सर 20वा हप्ता कधी भेटणार? मागच्या वेळेस बघा लाडक्या ताईंनो 20वा हप्ता उशिरा आला होता. आता यावेळेस पण बघा GR अजून आलेला नाहीये. 18 फेब्रुवारीला मागच्या वेळेस GR आला होता. आज 14 तारीख आहे. तर या ठिकाणी 18 यावेळेस 18 तारखेला गुढीपाडवा आहे. मग गुढीपाडव्याच्या निमित्त काही खुशखबर भेटणार का? आता लक्षात घ्या लाडक्यातून एक महत्त्वाची मधली गोष्ट सांगतोय, अधिवेशन चालू आहे. अधिवेशनामध्ये सगळ्या गोष्टी तिकडे चालू असल्यामुळे, या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असल्यामुळे सर्व मंत्री असतील, सरकार असेल त्याच्यामध्ये बिझी आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्याला एक विनंती आहे की अजून पण निधी मंजुरीसाठी पुढे गेलेलं नाही. मधली एक गोष्ट सांगतोय, निधी मंजूर म्हणजे जो GR असतो, हप्ता वाटपाचा मंजुरीचा GR असतो या महिन्याचा, फेब्रुवारी महिन्याचा, त्या वाटपाच्या मंजुरीबद्दलचा या ठिकाणी अजून पुढे प्रस्ताव गेलेला नाहीये. म्हणून अजून पण अर्थमंत्र्यांनी याच्यावर स्वाक्षरी केलेली नाहीये. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो एक गोष्ट सांगतो, 20वा हप्ता लवकरात लवकर भेटण्यासाठी सरकारला एक विनंती आहे की लवकरात लवकर तो GR मंजूर करावा आणि वाटप सुरू करावा. तर बघा, तर लक्षात घ्या. आणि महत्त्वाची गोष्ट, 3000 कुणाला भेटणार हे पण तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे. ही बातमी मी बोलत नाहीये, सकाळ न्यूजपेपरची बातमी आहे, पुराव्यासहित तुम्हाला मी दाखवतो. चला आता वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या समोर ही सकाळ न्यूजपेपरची बातमी लागेल दिसत आहे. 14 मार्च 2026 आजची बातमी आहे आणि सोलापूर मधून ही बातमी प्रसिद्ध झाली. सोलापूर न्यूज नेटवर्क, सकाळचं जे पेपर पब्लिश होतो सोलापूर मधून, या सोलापूर मध्ये ही बातमी आलेली आहे. आणि त्या जिल्ह्यातल्या महिला व बाल विकास विभाग अधिकाऱ्यांनी एक महत्त्वाची बातमी दिली. ही बातमी पण तुम्हाला दाखवणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ लाडकीनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सर्वांनी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे. पहिल्यांदाची बातमी तुम्हाला सांगितली, ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी होणार आहेत. 3000 रुपयाची पण ही गुड न्यूज सांगितली. आता तुम्हाला महिला व बाल विकास विभागाने काय बोलले ती पण बातमी तुम्हाला सांगणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ. चला तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणीसाठी खुशखबर. ह्या ठिकाणी वाचा, मी बोलत नाहीये, सकाळ न्यूजपेपरची बातमी आहे, सोलापूरची बातमी आहे. 14 मार्च आजची बातमी तुमच्या समोर आहे. काय बघा, लाडक्या बहिणीसाठी खुशखबर. एप्रिल मध्ये या महिलांनाच मिळणार 3000 रुपये. ई केवायसी न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा. बघा लाडक्या ताईंनो, एप्रिल महिन्यामध्ये बघा ज्या ज्या लाडक्या ताईंना हप्ते भेटत नाहीयेत,
बघा मी तुम्हाला हीच गोष्ट सांगतोय 31 मार्च पर्यंत, आणि मी तुम्हाला 1-2 आठवड्यापूर्वी पण सांगितलं होतं लाडक्या बहिणींनो 31 मार्च पर्यंत या ठिकाणी सगळी चेकिंग होणार आहे आणि प्रलंबित हप्ते वाटप त्याच्यानंतर होऊ शकतात. आता एक महत्त्वाची बातमी समोर आली, एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे 31 मार्च नंतर पडताळणी नंतर या ठिकाणी तारीख पण तुम्हाला मी दाखवतो. एप्रिलमध्ये कोणत्या तारखेला हे बोलत आहेत ते पण मी दाखवतो. तर एप्रिल महिन्यामध्ये 3,000 रुपये भेटू शकतात. म्हणजे कोणते? अगोदर महिन्याचे आणि या महिन्याचे हप्ते तुम्हाला भेटू शकतात. प्रलंबित हप्ते त्याची आपण हातुरतेने वाट बघत बसतो. 17वा 18वा हप्ता पण बऱ्याच लाडक्या ताईंना भेटला नाहीये. त्या लाडक्या ताईंना पण हप्ता भेटावा, सरकारकडे आपली ही मागणी आहे. लाडक्या ताईंनो, तुमचा पण याच्यावर काय तुमचं याच्यावर काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. तर बघा खुशखबर ही कुणी दिली आहे? मी दिलेली नाहीये. या ठिकाणी बघा सकाळ न्यूजपेपरची बातमी जाऊन तुम्ही बघू शकता. मी ज्या गोष्टी न्यूजपेपरला टीव्हीवर येतात त्याच गोष्टी तुम्हाला मी सांगत असतो. चला तर बघा या ठिकाणी तुम्ही सगळ्या गोष्टी वाचून घेऊ शकता. मी तुम्हाला डायरेक्ट मुद्द्यावर येतो. बघा सकाळ न्यूजपेपरची ही बातमी आहे. बघा सोलापूरची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे. तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना जानेवारी नंतर लाभ मिळाला नाही. आता ज्यांची ई-केवायसी चुकली त्यांची 31 मार्च दुरुस्ती सुरू आहे. राज्यात अर्थसंकल्पात योजनेसाठी तरतुदी ही झालेली आहे. आता योजनेच्या निकषानुसार पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींना नवीन आर्थिक वर्षामध्ये म्हणजे 15 एप्रिल पूर्वी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे प्रत्येकी 1,000 रुपये मिळणार आहे. डायरेक्ट स्पष्ट शब्दात लिहिले, स्पष्ट शब्दात. एप्रिल म्हणजे काय असतं? आर्थिक वर्ष नवीन सुरू होत असतं. 15 एप्रिलच्या अगोदर कोणते कोणते पैसे भेटतील ह्या ठिकाणी बघा. फेब्रुवारी व मार्च महिन्याचे, फेब्रुवारी मार्च महिन्याचे 3,000 रुपये म्हणजे प्रत्येकी 1,500 म्हणजे 3,000 रुपये लाडक्या बहिणीला भेटू शकतात. तर ही बातमी कशाची दिली? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्या आधीवर लिहिले त्यांनी 31 मार्च पूर्वी दुरुस्ती सुरू आहे, ती दुरुस्ती करून घ्यायची आहे. तर लाडक्या ताईंनो एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतो, परत विचारतोय. हे सगळे पैसे तुम्हाला प्रलंबित हप्ते पण भेटतील, पण ज्या ज्या लाडक्या ताईंनी 31 मार्चच्या अगोदर ई-केवायसी अपडेट केलेली आहे त्यांनाच हे पैसे भेटणार आहेत. भले तुम्हाला मागे भेटली नसतील काळजी करू नका, या महिन्यात पण भेटली नसतील काळजी करू नका, त्याच्या अगोदर 18वा 19वा हप्ता भेटला नसेल काळजी करू नका. ई-केवायसी अपडेट करून घ्या आणि नसेल तुम्हाला हप्ता भेटला तर लवकरात लवकर महिला व बालविकास विभागाकडे तुमच्या जवळच्या जायचं आहे, अंगणवाडी सेविकांना भेटायचं आहे. आता बघा एक महत्त्वाची बातमी तुम्हाला ही दाखवतो. डायरेक्ट तुम्हाला महिला व बालविकास विभाग अधिकाऱ्यांच्या नावासहित मी आता दाखवायलोय, कारण की बऱ्याच लाडक्यांना विश्वास बसत नाही. तर त्या विश्वासासाठी मी बातमी दाखवतोय. सकाळ न्यूजपेपरची बातमी आहे. सोलापूर जिल्ह्यामधून ही प्रसिद्ध झालेली आहे. तुम्ही यासाठी वाचू शकता. प्रसाद मिरकले जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोलापूर, या ठिकाणी अधिकाऱ्याचं नाव देखील आलेलं आहे. आता अधिकारी काय म्हणतात तुम्ही हे सगळे वाचून घेऊ शकता. पडताळणीचं हे महत्त्वाचं एक वाचून दाखवतो. त्यांनी काय बोललं? पडताळणीचा अहवाल सादर 31 मार्च पर्यंत ई-केवायसी तील चुका दुरुस्त कराव्यात. डायरेक्ट त्यांनी या ठिकाणी सूचना पण दिलेल्या आहेत, आव्हान केलेलं आहे आणि सांगितलं पण आहे की या ठिकाणी ज्या महिला व बालविकास विभाग असतो ते काम कसं करतं आणि त्याच्यानुसार त्यांना पुढे काय काय द्यायचं आहे, सादर काय करायचं. बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार पात्र असलेल्या महिलांना वयाच्या 65 वर्षापर्यंत लाभ मिळणार आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविकामार्फत सर्व लाभार्थ्यांची निकषांच्या आधारे पडताळणी झालेली आहे. त्याचा अहवाल जिल्हा महिला व बाल कल्याण कार्यालयामार्फत शासनाला सादर करण्यात आलेला आहे. बघा आतापर्यंत जे झालेलं आहे ते सगळं त्यांनी दिलंय. 31 मार्च पर्यंत ते जे होईल ते पण ते पुढे देणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला एक हप्ते भेटणार आहेत, जे प्रलंबित हप्ते ज्याला म्हणतो. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना विनंती आहे लवकरात लवकर आपली ई-केवायसी करा. कुणी ई-केवायसी केली अपडेट पटपट सांगा, कारण की आता तुम्ही बघित असेल महिला व बाल विकास विभाग अधिकाऱ्यांनीही दाखवलेलं आहे. पुराव्यासहित तुम्हाला मी गोष्टी दाखवलेल्या आहे. नाव पण अधिकाऱ्याचं या ठिकाणी दाखवलेलं आहे. मी कोणत्याच गोष्टी किंवा आपल्या चॅनलवर कोणत्याच गोष्टी फेक दिल्या जात नाहीत. ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात ते सांगत असतो. इथे सांगतो. काही अडचण कमेंट बॉक्समध्ये विचारा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री